हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. मी पण ठीक आहे. आता मला बरं वाटत आहे थोडंफार. रोज मला जावं लागते CECP कॅम्पला. हार्ट सेंटर आहे तिथे डेली जावं लागते. आज सलाईन आहे. एक दिवस आड सलाईन देतात, 2 सलाईन राहते आणि इंजेक्शन वगैरे राहते आणि मशीनमध्ये पण करतात ते ट्रीटमेंट. आज 2-3 तास लागतात. एक दिवसाआड सलाईन लावतात 2 आणि इंजेक्शन पण. तर आता आम्ही रोज 8:30ला निघतो घरून. स्वप्नील आणि मी. स्वप्नील मग तिकडनं आल्यानंतर ऑफिस करतो, कारण त्यांना ऑफिसमध्ये सांगून ठेवला की मम्मीला डेली न्यावं लागते आणि 35 दिवसाचा कोर्स आहे. 15 दिवस झालेले आहे माझे. आता थोडाफार आराम आहे. पाहू आता पुढे काय होतात तर, कारण हे 99% ब्लॉकेज पण होते आणि हार्टची ऑपरेशन पण डॉक्टरांनी रिक्स म्हटलं होतं. त्यामुळं स्वप्नीलने मग तिथे नेलं. एक कोणीतरी त्याला सांगितलं होतं आणि त्याने नेटवरून पण पाहिलं होतं. तर आम्ही तिथे डेली जातो. अजनीला आहे ते सेंटर. छान डॉक्टर वगैरे तिथले चांगले आहेत. चला, आता माझी आंघोळ वगैरे झाली, पूजा वगैरे झाली आणि रुईची तयारी करून दिली. प्रांजूने स्वयंपाक केला. रुईचे आजोबा आज तसेच गेले चहा पिऊनच, कारण त्यांना सकाळीच जायचं होतं. 7लाच गेले ते. आज टिफिन वगैरे काहीच नाही नेला आणि नाश्ता पण नाही केला, कारण आज सकाळीच जायचं होतं. 6:45लाच घरून गेले आहेत ते. माझी पूजा झाली आणि रुईची तयारी करून दिली शाळेची. प्रांजू आणि स्वप्नील रुईला सोडायला गेलेले आहेत. तिकडनं आले का आम्ही निघतो मग. चला. मशीन बंद पडली का? मशीन बंद पडली. फ्रेंड्स, आत्ता वाजले आहे 2. प्रांजू आणि स्वप्नील साड्या आणण्याकरता घेतलेल्या आहेत. त्या दिवशी साड्या घेतल्या. 1000च्या वर जर साडी घेतली तर ते पिको फॉल करून देतात दुकानवालेच. तर स्वप्नीलने माझ्यासाठी पण घेतली. मी नाही बोलली तरी. मी नाही गेली होती, प्रांजू आणि स्वप्नीलच गेला होता. मला साडी नको होती, कारण साड्या भरपूर आहेत जुन्याच आधी माझ्याजवळ. तर मी नाही बोलली तरी स्वप्नीलने जबरदस्तीने माझ्यासाठी साडी आणली. तर आता ते पिको फॉलला दिल्या होत्या. त्याच दिवशी दुकानवाल्यांनी ठेवल्या होत्या पिको फॉलसाठी, दोन्ही पण, प्रांजूची आणि माझी पण. तर आत्ता स्वप्नील आणि प्रांजू गेल्या, सोबत रुई पण गेली आहे. मी 1 वाजताच आली आज दवाखान्यामधून. सलाईन लावता लावता आखरी संपत आली. त्यावेळेस मला खूप त्रास झाला, उलट्या आणि चक्कर यायला लागले. लगेच डॉक्टरांनी मग थोडं मिठाई दिली, काजू कत्ती दिली आणि चहा बोलावला, चहा पाजला आणि थोडंसं उलट्या वगैरे झाल्या. तिथे खूप त्रास झाला, चक्कर वगैरे यायला लागले. थोडा वेळ, जास्त वेळ बसलो आम्ही. डॉक्टरांनी बसून ठेवलं मला. शुगर वगैरे चेक केलं आणि शुगर वगैरे नॉर्मल आहे आता. पण तिथे काहीच मला सलाईन, मग बाकीची जी सलाईन राहिली ती मी लावूनही दिली पुन्हा, कारण खूप त्रास होत होता हाताला. कारण कंटिन्यू 1 दिवसाआड सलाईन घ्यावं लागते आणि 2 सलाईन राहतात. तर मी मग बाकीची लावूनही दिली. डॉक्टरांना ठेवून द्या लावली, फेकून द्या लावली, कारण खूपच त्रास होत होता. एकाएकी चक्कर यायला लागली, डोकं फिरायला लागलं. डॉक्टर म्हणे तुम्हाला झोप नाही येत असेल आणि ब्लडची पण खूप कमी झाली आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये. आता पाहूया, आता 15 दिवस तर झालेले आहेत ट्रीटमेंट सुरू झाली. तर पुढे काय होते, तर काय रिझल्ट निघते तर. आज निव्वळ जास्तीत जास्त ह्या अशा फॅन्सीज कलरच्या साड्या लावल्या त्या दुकानात.